इंटरव्ह्यू मध्ये वेअर क्लॉज आणि हॅव्हिंग क्लॉज मधला फरक विचारला की तुमची विकेट जाते. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, डेटा इंजिनिअरिंग मध्ये हॅव्हिंग क्लॉज हा TCS आणि Amazon सारख्या कंपन्यांचा सर्वात आवडीचा ट्रिकी प्रश्न आहे. आज आपण शिकणार आहोत की ग्रुप केलेल्या डेटावर फिल्टर कसा लावायचा. प्रश्न बघा. डिस्प्ले सिटीज विथ मोर दॅन 2 कस्टमर्स. विचार करा की एका सोसायटीमध्ये अनेक फ्लॅट्स आहेत, पण आपल्याला फक्त अशा विंग्स शोधायच्या आहेत जिथे 2 पेक्षा जास्त लोक राहतात. इथे व्हेअर चालणार नाही, कारण आपल्याला ॲग्रीगेट डेटावरती म्हणजे ग्रुप झालेल्या डेटावरती कंडिशन लावायची आहे. चला तर मग डेमो बघूया. सिलेक्ट सिटी, काउंट asterisk in round bracket from customers, group by city, having count asterisk greater than 2. having हा ग्रुप बाय नंतर येतो आणि तो फक्त ॲग्रीगेटेड म्हणजे जे ग्रुप झालेल्या रोज आहेत तो रिझल्ट फिल्टर करण्यासाठीच वापरला जातो. जसं आपण हे रन करू, तुम्हाला फक्त तीच शहरे दिसतील जिथे कस्टमर्सची संख्या 2 पेक्षा जास्त आहे. इंटरव्ह्यूअरला तुमची एक्सपर्टीज दाखवण्यासाठी ही गोल्डन टिप सांगा. व्हेअर क्लॉज रो लेवलला फिल्टरिंग करतो, तर हॅव्हिंग क्लॉज ग्रुप लेवलला फिल्टरिंग करतो. जर शक्य असेल तर आधी व्हेअर वापरून डेटा कमी करा, जेणेकरून क्वेरीचा परफॉर्मन्स सुधारेल. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा. ज्या डिपार्टमेंटमध्ये 5 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत त्यांची लिस्ट काढण्यासाठी SQL क्वेरी लिहा. उत्तर कमेंट्समध्ये नक्की पोस्ट करा. प्रॅक्टिस करत राहा आणि समजलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.